नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करून 15 एप्रिलपासून महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामं सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिले. त्याचबरोबर अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्यात. मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या दालनामध्ये बैठक झाली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपायुक्त जी गोदेपुरे यांनी मान्सूनच्या काळात महापालिकेच्या विविध विभागांवरती असलेल्या जबाबदाऱ्या, त्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था याबद्दल सादरीकरण केले. या बैठकीत नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्याबद्दल उचित कार्यवाही करून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच 15 एप्रिलपासून नालेसफाई प्रत्यक्षात सुरू केलेली जावी असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील 86 अतिधोकादायक इमारतींचा तातडीने आढावा घेण्यात यावा असंही श्री राव यांनी स्पष्ट केलं आहे. इमारत अतिधोकादायक असल्याबद्दल काही वाद असतील आणि त्या त्रयस्थ संस्थेकडून लेखपरीक्षण करून घेण्यात येणार असेल तर तेही लगेच केले जावे. त्यांच्या अहवालाचा पाठपुरावा करावा. अतिधोकादायक इमारतीत रहिवासी राहत असतील तर त्या इमारती रिकाम्या करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावेत. माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र उपाययोजना करावी असंही राव यांनी सांगितले. अतिधोकादायक इमारतींबाबत जनजागृती करावी. इमारती जीर्ण होत असेल तर त्यात कोणकोणती लक्षणे दिसतात याचीही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात यावी अशी सूचना आयुक्त राव यांनी केली आहे. वंदना एसटी स्टँडसारख्या सखल भागात पाणी साचू नये, त्याचा जलद निचरा व्हावा यासाठी काही उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहितीही या बैठकीत आयुक्तांनी घेतली. मान्सून काळात सर्व प्रमुख अधिकारी आपत्कालीन सेवेत ज्यांच्यावरती जबाबदारी आहे असे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे मोबाईल क्रमांक संपर्क क्षेत्रात राहतील आणि त्यावर तात्काळ प्रतिसाद दिला जाईल याची दक्षता घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. तसेच TDRFची देखील यावेळी पाहणी करण्यात आली. हाजुरी येथील TDRFच्या शिबिरातील आयुक्त राव यांनी भेट दिली. या कृती दलाची साधनसामुग्री गणवेश यांची पाहणी आयुक्तांनी केली. विविध मोहिमांमध्ये या कृती दलाला आलेला अनुभवही त्यांनी जाणून घेतला. आणखी कोणती साधनसामुग्री, प्रशिक्षण आवश्यक असल्यास त्याची मागणी लगेच नोंदवावी असंही आयुक्तांनी या पथकाला सांगितलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेच्या 4थ्या मजल्यावरून वसुली कोण करतो? ज्यांनी परांजपेंच्या कुटुंबांच्या हॉस्पिटलचे बिल भरले ते कपटी मित्र कसे? आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केले आहेत.
महायुतीमध्ये या दोघांना अजिबात महत्त्व नाही, त्यामुळे स्वतःचे अस्तित्व दाखवण्याचा परांजपे मुल्ला यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. हे आरोप करण्यापूर्वी बिल्डर्सचे प्लॅन अडवून ठाणे महानगरपालिकेच्या 4थ्या मजल्यावरून वसुली कोण करतो आणि ज्यांनी परांजपेच्या कुटुंबांचे हॉस्पिटलचे बिल भरले ते कपटी मित्र कसे, याचे उत्तर परांजपे मुल्ला यांनी द्यावे, अशा शब्दात जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर आणि प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी वाभाडे काढले. जो नाही झाला बापाचा, जो नाही झाला ठाकरे शिंदेंचा, जो नाही झाला आव्हाडांचा, तो काय होणार अजित पवारांचा, असा सवाल करत सुहास देसाई म्हणाले की आनंद परांजपे यांना महायुतीतच काय तर त्यांच्या पक्षातही महत्त्व नाही, त्यामुळेच ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर उठसूट टीका करून महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे 2 वेळा कॅबिनेट मंत्री होते, पण त्यांना कधीच कुणाकडून पैसे उकळले नाहीत. पण पालिकेतील 4थ्या मजल्यावर बिल्डरचे प्लॅन अडवून किती पैसे उकळले जातात हे संबंध ठाण्याला माहीत आहे. मुंब्र्यातील बिल्डरला कसा त्रास देण्यास सुरुवात केली आहे, परमार बिल्डरला कुणामुळे आत्महत्या करावी लागली होती, कोण दाऊदच्या भावाबरोबर बिर्याणी खात होता, मुल्ला यांचे दाऊदसोबत संबंध आहेत असे वरिष्ठ IPS अधिकारी परमवीर सिंह यांनी जाहीरपणे कसे काय सांगितलं होतं. शानू पठाण यांना मारण्याची सुपारी जावेद बटला या मुंब्रा येथील इसमाला कोणी दिली होती, कुणाच्या ऑफिसमध्ये ISISचा सदस्य कामाला होता. एवढंच नाही तर ज्या कोकण मर्कंटाईल बँकेचे कारभार नजीमुल्ला पाहत आहेत, त्या बँकेत कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याची तक्रार एका मुस्लिम बांधवाने केली होती. त्याची सुरू झालेली चौकशी कोणी थांबवली, या प्रश्नांची उत्तरं द्यायला आम्हाला लावू नका. आनंद परांजपे यांनी आमच्या नेत्याचा कपटी मित्र असा उल्लेख केला आहे. त्यांना हेच विचारायचं आहे की तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला कोविड झाला तेव्हा तुमचं बिल कोणी भरलं होतं, याची जरा जाण ठेवा. आणि नंतर कपट हा शब्द वापरा. कार्यालयातील खाणं पिणं, टिपटॉपचा नाश्ता याचे पैसे कुठून यायचे, तेव्हा याच डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी तुम्हाला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळले होते, याची तरी जाण परांजपे यांनी ठेवायला होती, असा टोलाही देसाई यांनी लगावला आहे. टीका केली का त्यांनी? कारण मी काय माहिती का, असे छोट्या मोठ्या लोकांचे काय हे बघत नाही, पण त्यांनी जर टीका केली असेल तर मी त्यांच्यावर एक झरी टीका करेन की जो नाही झाला ठाकरे कुटुंबियांचा, जो नाही झाला एकनाथ शिंदे यांचा आणि जो नाही झाला बापाप्रमाणे प्रेम दिलेल्या जितेंद्र आव्हाडांचा, तो काय होईल दादांचा, हे मी त्यांना सांगतो. अहो तुम्ही आयुष्यात कोणाचे जाऊ शकत नाही आणि ह्याच्यापुढे तुम्हाला कोणीच जवळ करणार नाही. तुमचा फक्त तो गोळा गुंटा चेहरा हे 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 केले की लोकांना वाटतं, पण तुम्ही काय आहेत अस्तीन के साप हे दुनियेला माहिती. आणि एक दिवस आमचे मित्र नजीमुल्लांना सुद्धा माहीत पडली ही गोष्ट 100%. तुम्ही कव्याच्या विषयावर बोलताय का? आव्हाड साहेब काहीतरी बंगला नाही बनवत का बिल्डिंग नाही बनवते, ते तर कामच नाही, ते बिल्डर नाही आहे. ती जमीन आहे ती ह्याची खारल्यांची जमीन आहे आणि खारल्यांची ती पडीक जमीन होती. त्या जमिनीवर शासनाच्या परवानगीने भरणी करून मैदान बनवलेलं आहे, जे की कळव्यातल्या म्हणजे आव्हाड साहेबांच्या मतदारसंघातले, कारण आव्हाड साहेब सगळ्यात आधी मतदारसंघ बघतात आणि मग बाकीची दुनिया हे बघतात, ते असे फालतूकुच्च्या लफड्यात पडत नाही. त्यामुळे माझ्या मतदारसंघातले असं आव्हाड साहेबांचं म्हणणं आहे, बच्चे कच्चे जे खेळणारी पोरं आहेत त्यांना कुठेतरी संधी उपलब्ध मिळू दे, खेळायला उत्तम ग्राउंड मिळू दे, म्हणूनच त्या ग्राउंडचा उपयोग केला जातो. आता पुढचा प्रश्न तुम्ही सांगाल, पण तुम्हाला मी एक सांगेन की आव्हाड साहेबांनी त्या मैदानावर कधीही राष्ट्रवादीचा झेंडा लावून कुठचाही राजकीय कार्यक्रम केलेला नाही. त्यामुळे ते जे कोण बडबडत होते ना, त्यांना हे दाखवा किंवा त्यांना या समजावा या गोष्टी. हे ठाणे शहर आहे, हे सांस्कृतिक शहर आहे, इथे फक्त सुसंस्कृत लोक राहतात, चांगल्या विचाराची लोक राहतात, तुमच्यासाठी कोणत्या वृत्तीची लोक राहत नाहीत. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. भारतीय वंशाचा 49 वर्षीय ऑस्ट्रेलियन नागरिक ठाण्यात सासूला भेटण्यासाठी भारतात आला. मात्र निमित्त झालं खोकल्याचं आणि अचानक त्याची प्रकृती खालावून श्वास घेणंही त्याला कठीण झालं होतं. संसर्गजन्य आजाराने त्रस्त झालेल्या रुग्णाला तातडीने नौपाडा येथील हॉरायझन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.
हॉरायझन हॉस्पिटलच्या डॉक्टरच्या टीमने अत्याधुनिक उपकरणाच्या साहाय्याने उपचार करून शर्थीच्या प्रयत्नांनी त्याला जीवनदान दिले आहे. ऑस्ट्रेलियन नागरिक हा 16 फेब्रुवारी 2024 रोजी ठाण्यामध्ये राहणाऱ्या बाळकूम येथील त्याच्या सासूच्या भेटीसाठी भारत भेटीवर आला. भारतात आल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी त्याला खोकला आणि अशक्तपणाचा त्रास होऊ लागला. छातीत किरकोळ जळजळ आणि संसर्ग आहे असं समजून त्यांनी जवळच्या डॉक्टरांकडून खोकला आणि अशक्तपणावरती उपचार सुरू केले. उपचारांना प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी खोकल्यावरती थोडीशी रक्ताची थुंकी दिसल्यानंतर ते अधिक चिंतेत पडले. हळूहळू त्यांना अधिक अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ऑस्ट्रेलियात असलेल्या आपल्या पत्नीला व्हिडिओ कॉलवर त्यांनी आपली चिंता व्यक्त केली. तिने ताबडतोब भारतातील डॉक्टर मित्राशी बोलणं केलं आणि त्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी त्यांना ठाण्यातील नौपाडा हॉरायझन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल होताच त्यांना ताप आणि श्वसनाचा त्रास होऊ लागला. खोलीत हवेत ऑक्सिजन सॅच्युरेशन 65% ऑक्सिजन सॅच्युरेशनसह ऊर्जेची कमतरता होती. त्यानंतर त्यांच्यावरती तातडीने सखोल असे उपचार करण्यात आले. हळूहळू उपचारांना प्रतिसाद मिळू मात्र 29 फेब्रुवारी रोजी रुग्ण उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने श्वसन दर व ऑक्सिजन सॅच्युरेशन मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आलं. त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवरती देखील ठेवण्यात आलं. व्हेंटिलेटरचा आधार असूनही त्यांच्या ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि श्वसनात सुधारणा होत नव्हती. हे प्राथमिक फुफ्फुसं निकामी होण्याचं सूचक होतं. जीवनरक्षक उपाय म्हणून ECMO प्रक्रियेची आवश्यकता असल्याचं तज्ज्ञांचं मत घेण्यात आलं आणि कुटुंबियांना माहिती देण्यात आली आणि समुपदेशन करण्यात आलं. आवश्यक प्रक्रिया वैद्यकीय व्यवस्थापनासह ECMO थेरपी त्यांना देण्यात आली. त्यानंतर संपूर्ण टीमसाठी तिथला प्रवास खर्चत होता. संपूर्ण ICU परिचारिकांच्या कठोर आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी डॉक्टर ऋषिकेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर परफ्युजनिस्ट ECMO थेरपी या महत्त्वाच्या निकषाचे दैनंदिन निरीक्षण तसेच प्लॅन्मॉलॉजिस्ट, हृदयरोग तज्ज्ञ, ENT सर्जन, नेफ्रोलॉजिस्ट यांचा संपूर्ण प्रवासामध्ये सहभाग होता. हळूहळू त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊ लागली आणि त्यांनी थेरपीला प्रतिसाद दिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ लागली. तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये रुग्णाचा मित्र हा वेळेत धावून आला आणि आपल्या माणुसकीचं दर्शन त्याने घडवून दिलं. अत्याधुनिक सामुग्री आणि योग्य उपचार तसेच देवाच्या कृपेने आज रुग्ण ऑस्ट्रेलियाला जाण्यास सज्ज असल्याचं डॉक्टर ऋषिकेश वैद्य यांनी यावेळी सांगितले. नमस्कार, मी डॉक्टर ऋषिकेश वैद्य, मेडिकल डायरेक्टर अँड पल्मनरी क्रिटिकल केअर डॉक्टर फ्रॉम होरायझन हॉस्पिटल. तर हा पेशंट 48 वर्षाचा ऑस्ट्रेलियन नागरिक आपल्याकडे इथे आला इंडियामध्ये आणि 4-5 दिवसामध्ये त्याला सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास असे सिम्पटम सुरू झाले. त्याच्यानंतर पेशंटला इथे आणलं तेव्हा ऑक्सिजन सॅच्युरेशन 65% होतं, ज्याच्यानी इमिजिएटली ट्रीटमेंट चालू करून त्याला 24 तासाच्या आतच व्हेंटिलेटरवर घ्यावं लागलं आणि त्याच्यानंतर सुद्धा ऑक्सिजन बॉडीमध्ये नीट होत नव्हतं. म्हणून ECMO ही पद्धती सुरू केली, ज्याच्यामध्ये मशीननी ब्लड बाहेर काढून ऑक्सिजनेट करून परत बॉडीमध्ये घातलं जातं, ज्याच्यानी लंग्सना आपल्याला रेस्ट देता येते आणि लंग्स रिकवर होऊ शकतात. 5 दिवस त्याला ही ट्रीटमेंट दिली. त्याच्यानंतर आपण त्यांना रेग्युलर व्हेंटिलेटरवर 5 दिवस ट्रीटमेंट दिली आणि पूर्णपणे व्हेंटिलेटर मुक्त पेशंटला श्वास घेता येतोय अशी कंडिशन आता आहे. त्याला आता अजून 3 दिवसांनी ऑस्ट्रेलियाला परत जायची इच्छा आहे. जो रेग्युलर विमानाने परत जायच्या लेवलला ते आलेले आहेत आणि उरलेली ट्रीटमेंट जी काय बारीक सारीक असेल ती ऑस्ट्रेलियाला घेऊन ते मला वाटतं एक 5-6 दिवसात घरी तिकडनं हॉस्पिटलमधनं जाऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव आज ठाण्यामध्ये मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. शिवसेना नेता तथा खासदार राजन विचारे यांनी तलावपाली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. खासदार राजन विचारे यांनी ठाणे लोकसभेची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांनी शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून टेंभी नाका येथील शिवसेना दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी शक्तीस्थळी जाऊन आशीर्वाद देखील घेतला. दिघे साहेबांचा आशीर्वाद घेऊन आता प्रचाराला सुरुवात करणार असून ठाण्यात नक्की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. मला वाटतं संपूर्ण हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या या ठिकाणी मानाचा मुजरा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहेत
आणि इथूनच मला वाटतं आजचा दिवस पवित्र असा दिवस आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी सर्व 18 पगड जाती, 12 बलुतेदार या सर्वांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं. आणि आज तुम्ही बघितलं असेल लोकशाहीचा भर दिवसा या ठिकाणी संपवण्याचं काम या माध्यमातून होतं आहे. आणि आज तुम्ही बघितलं असेल ही लढाई म्हणजे या ठिकाणी निष्ठावंत आणि गद्दार यांच्यामधली लढाई आहे. आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आणि मला वाटतं इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. आणि नक्कीच विश्वास आहे की या ठिकाणी गद्दारांना गाडण्याचं काम या ठाणे लोकसभा मतदारसंघातून ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, इथे सर्व इंडिया आघाडीचे कार्यकर्ते दिवसरात्र हे मेहनत करून हा नक्कीच भगवा ध्वज या ठिकाणी लावतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. मला वाटतं मित्रांना मी शुभेच्छा दिलेल्याच ऑलरेडी. त्यांनी लढावं आणि शेवटी ही लढाई आहे, सच्चाईची लढाई आहे. आणि या सच्चाईच्या लढाईमध्ये एक या ठिकाणी मी उभा आहे. आणि मला नक्की खात्री आहे या देशामध्ये चाललेली जी काय परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने विश्वासघात करून मग ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, ही संपवण्याचं काम कुठलाही पक्ष असा कुठे संपत नसतो. तो विचार घेऊन चाललेला असतो आणि त्या विचाराची लढाई आहे आणि ती लढाई मी लढतोय. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.